धावोनिया येईवो येईवो ये धावोनिया येईवो 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 ये धावोनिया येईवो 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 कावाया लाविला कृपाळे विलंब कावाया लाविला कृपाळे येईवो येईवो येई धावोनिया येईवो धावोनिया विलंब कावाया लाविला कृपाळे विलंब कावाया लाविला कृपाळे येईवो येईवो धावोनिया येईवो 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 येई धावोनिया येईवो येईवो येई धावोनिया येईवो येईवो येई धावोनिया येईवो 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 येई धावोनिया येईवो 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 येई धावोनिया विलंब कावाया लाविला कृपाळे विलंब कावाया लाविला कृपाळे विलंब कावाया विलंब कावाया लाविला कृपाळे 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 विलंब कावाया लाविला कृपाळे लाविला विलंब कालाविला विलंब विलंब कावाया लाविला कृपाळे विलंब कावाया
विलंबकावाया लावियेला कृपा विलंबकावाया विलंबकावाया लावियेला कृपाळे विलंबकावाया विलंबकावाया लावियेला कृपाळे विलंबकावाया लावियेला कृपाळे येई वो येई धावोनिया येई वो धावोनिया विलंबकावाया लाविला कृपाळे 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 विलंबकावाया कृपाळे कृपाळे कृपा विलंबकावाया कृपाळे विलंबकावाया विलंबकावाया लावियेला कृपाळे विलंबकावाया लावियेला कृपाळे येई धावोनिया ये धावनिया ये धावनिया विलंबकावाया लावेला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके कोठे गुंतली समाय विश्वव्यापके न करी आताळ सभेरू व्हावया प्रगट कैचे दुर्यंतरू
नेघे 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 माझी वाचा विसावा तुका म्हणे हवा 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 सधावा ये ओये धावण्या विलंब कावाया लावेला कृपाळी पांडुरंगा करू जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल ये धावण्या विलंब का वाया लावेला कृपाळी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून जगदंबेची करुणा भागतात विठ्ठल तुकोबारांच्या अगोदर आपण करुणा भागूया. गोंधळा येई ओ जगदंबे 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 पीठ तू आंबे पीठ तू आंबे पीठ तू आंबे पीठ तू आंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे जगदंबेच्या उत्सवाचे दिवस आहेत आणि त्यामुळं या कीर्तन रूपी गोंधळामध्ये जगदंबेनं उपस्थित राहावं अशा प्रकारची प्रार्थना तुकोबारायांनी या अभंगामध्ये जगदंबेची करुणा वाकलेली आहे, प्रार्थना केलेली आहे. कशा करता प्रार्थना केली, का करुणा भक्तात तुकोबाराय जगदंबेची? अर्थात तुकोबारायांनी या अभंगाच्या द्वारा जी जगदंबेची प्रार्थना केलेली आहे ती जगदंबेनं सगुण साकार स्वरूप धारण करून आपल्याला दर्शन द्यावं या अपेक्षेनं केलेले आहे. विठ्ठल 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 साधन कालामध्ये असताना पदोपदी तुकोबारायांना भगवंताच्या सत्तेचा अस्तित्वाचा अनुभव येत असे. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या रूपाने परमात्मा तुकोबारायांना सहकार्य करत होता. तुकोबारायांना त्याची जाणीवही होते की हे कार्य करणारा कोण आहे, माझा पांडुरंग आहे.
मग त्या पिशाला, ज्या कंसाच्या पिशा झालेल्या आहेत, दाना राहिलेला नाही, अशा पिशातून खंडोनगी रास निर्माण होणं असेल, किंवा रात्री बैलावर गोली उचलून ठेवणं असेल, अनेक प्रसंगी तुकोबारायांना भगवंताच्या अस्तित्वाचे अनुभव येत होते. पण परमात्मा पुढं होऊन दर्शन काही देत नव्हतं. तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये पांडुरंगाच्या सगुण दर्शनाची आस नाही, तळमळ लागलेली आहे, तळमळ. अर्थात हा विषय त्यालाच समजेल वा त्यांनीच समजून द्यावा. खरं म्हणजे या अभंगावर चिंतन करण्याचा आपला अधिकारच. महाराज, आमच्या अंतःकरणात असं कधी इच्छाच निर्माण होत नाही की देवाने दर्शन द्यावं, मान्यता मिळावी, लोक खूप यावे, कार्य व्हावे, अमकं व्हावं, तमकं व्हावं. ही जशी आग अंतःकरणामध्ये पेटलेली असते, तसं देवाने आपल्याला दर्शन द्यावं असं कधी वाटतच नाही. आता दर्शन द्यावं असं कधी ज्याला वाटतच नाही, त्याला तळमळीचं काय स्वरूप असतं हे कसं समजणार आहे? भगवत दर्शना वाचून सगळं जीवन अशा प्रकारचं निरर्थक आहे असं तुकोबारायांना भासू लागलेलं आहे. संसारातल्या सगळ्या आशेवर राखेल टाकून तुकोबारायांनी काडी लावलेली आहे आणि केवळ एक आशा पूर्ण करण्याकरता अख्खं जीवन स्वतःच झोकून दिलेलं आहे, देवाचं दर्शन. भगवंतानी आपल्याला प्रगट होऊन साक्षात अशा प्रकारचं दर्शन द्यावं, जसं नामदेवरायांना दिलं, जसं ज्ञानोबारायांना दिलं, सावता महाराजांना, मागीच्या अनेक भक्तांना जसं भगवंतानी दर्शन दिलेलं आहे, आपल्यालाही तशा प्रकारचं दर्शन झालं पाहिजे. आमदते हसतील संत, मदते हसतील संत, आजी देखिले श्रीमंत, आजी देखिले ती मूर्तिमंत, पांडुरंगा जी ही मूर्तिमंत देखील येते, ज्यांनी तुला मूर्तिमंत पाहिलं, तुझं दर्शन केलेलं आहे, तुझ्याशी संभाषण केलेलं आहे, अशा प्रकारचे भक्त माझ्याकडे पाहून काय करतील?
हसतील. काय कंबर मधून कीर्तन करतो, याला काय लाज फीज आहे का? 60 वर्षाचा झाला तरी याला अजून पांडुरंगाचं दर्शन आहे. थोबाडी घेऊन लोकांना सांगतोय देव असा आहे तसा आहे. विढाल खरा भक्त नाही. याच्या माळा घालणं, याचे कीर्तन सप्तन दिंड्या करणं हे वरवरचं दिसतंय. वरवरचं आहाच भक्त ऐसा दिसे असं म्हणून ज्यांनी तुला मूर्तिमंत पाहिलेलं आहे ते मला काय करतील? हसतील देवा. म्हणून माझं चित्त उद्विग्न झालेलं आहे. मला तर तुझ्या मूर्तिमंत दर्शनाशिवाय दुसरं काहीच सुचत नाहीये. आणि म्हणून तुकोबारायांनी सगळ्याचा त्याग केलेला आहे. भामगिरीवर जाऊन भगवंताच्या नामाचा अखंड अशा प्रकारचा टाहो फोडलेला आहे. टाहो. अनेक दिवस अशा प्रकारची साधना तुकोबारायांची चालू आहे. आणि ही साधना करत असताना मग अधूनमधून तुकोबाराय भगवंतांनी आपल्याला दर्शन द्यावं म्हणून काय करतायत? प्रार्थना करतायत. असंच चिंतनाची साधना करत असताना नवरात्र सुरू झालेलं आहे. आणि जिकडं तिकडं देवीच्या रूपाने भगवंताची स्थापना करून लोक हा उत्सव साजरा करतायत. हे तुकोबारायांनी पाहिलेलं आहे. तुकोबारायांना थोडंसं हायसं वाटलेलं आहे. कारण परमात्मा आता आईच्या रूपात आलेला आहे. आईच्या रूपात आलेला आहे. आणि नेहमी बापापेक्षा मुलाच्या इच्छा लवकर पूर्ण करणारी कोण असते? आई असते. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबाराय म्हणतो, येई वो येई वो येई आमो येया येई वो येई वो येई धावनिया येई वो येई धावनिया येई वो येई धावनिया तुकोबाराय प्रार्थना करतात. पांडुरंगाची अर्थात जगदंबा मानून प्रार्थना केलेली या ठिकाणी. ओ माते, पहिल्या चरणामध्ये ओ म्हणतात. ओ माते येई येई धावनिया येई. तू धावत अशा प्रकारचा आहे. इतक्या दिवसापासून तुझ्या दर्शनाची आस धरून मी या ठिकाणी नामचिंतनाची साधना करत असताना तू येण्याकरता विलंब का बरं लावलास? विठ्ठल विठ्ठल विलंब का वायाला वेला कृपाळे. ओ कृपाळे, काय विलंब वायाला वेला? उशीर तो आता न पाहिजे केला, उशीर तो आता न पाहिजे केला. अहो जी विठ्ठला
माय बापा अहोजी विठ्ठला माय बापा उशीर तो आता न पाहिजे केला उशीर तो आता न पाहिजे केला अहोजी विठ्ठला माय बापा अहोजी विठ्ठला माय बापा उशीर तो आता न पाहिजे केला अहोजी विठ्ठला माय बापा अहोजी विठ्ठला माय बापा उशीर तो आता न पाहिजे केला अहोजी विठ्ठला माय बापा अहोजी विठ्ठला माय बापा माय बापा विठ्ठला आता उशीर न पाहिजे केला उशीर तुम्ही करू नका लागला उशीर पतित पावना विसरो निवचना गेला सिंहा काय कारण काय तुम्हाला उशीर लावण्याचं कारण काय काय विलंब लावला तुम्ही एखाद्या मनुष्यानं विलंब लावला आपण ओळखू शकतो की कुणीही असला जीव कोटीतील असेल तर तो अल्पशक्तिमान असतो परतंत्र असतो आणि मग त्याला कुणीही मध्यंतरी काय करतं प्रतिबंध करतं अडवतं आणि त्याला यायला उशीर होऊ शकतो म्हणजे स्वतःची गाडी असल्यावर काय अडचण आहे गाडी असली तरी रोड जाम झाल्यावर काय असं वरून गाडी काढेल का बरं 2-2 तास कधी कधी रस्तेच काय होत नाही मोकळे होत नाही स्वतःची गाडी असली सगळं असलं वेळेवर नाही वेळेच्या अगोदरही निघाला असला तरीही त्याला काय होतो उशीर होतो जागच नाही आली वाईट चालत नाही कधी कधी असं होतं आपल्याला जायचं हेच विसरून जातो उशीर होण्याची कारणे सांगा कोणतेही एखाद्या माणसाला एखाद्या ठिकाणी जायला ज्या वेळेला उशीर होतो तर त्या उशीर होण्याची काय कारण असू शकतात रस्ता बंद असणं हे एक कारण आहे जागणं येणं हे एक कारण आहे विसर पडणं हेही काय कारण आहे ज्याच्या तो ताब्यात असतो कधी कधी नाही थांब एवढं झाल्याशिवाय नाही जायचं एवढं झाल्याशिवाय तुला जाता येणार नाही अशा प्रकारचं त्यांनी जर सोडलंच नाही तरीही काय करता येत नाही जाता येत नाही विठ्ठल कुणी मध्यंतरी दुसरंच आलं त्यांनी रस्ता अडवला त्यांनी वेळ घेतला म्हणजे अशी उशीर होण्याची माणसाकरता वेगवेगळी कारण असू शकतात देवा काही माणसाला उशिरा जाण्याची सवयच असते म्हणजे काहीही कारण नसलं तरी ते कधी वेळेवर जातच नाही कारण वेळेवर जाणं हे कमीपणाचं द्योतक काय असं ठरलं जातं देवा ही माणसाकरता ही कारण ठीक आहे हो पण तुम्ही उशीर केलाय तुम्ही उशीर लावलाय तर तुमच्या करता याच्यातलं एकही कारण सर्त होण्यासारखं मान्य होण्यासारखं निश्चितच नाही माणसाला विसर पडू शकतो कारण विसरणं हा आपला जन्मसिद्ध काय आहे काय कस काय विसरलं तो अरे वा विसरलो म्हणूनच आपण जन्माला आलोय लक्षात ठेवा आपण जर विसरलं नसतो ना मुळात
तर जन्माला येण्याचंच काही कारण नव्हतं. तेव्हा विसरणं हा काही गुन्हा आहे असं नाहीये. विसरतो मनुष्य. नाही लक्षात राहत. बरं काय करता तिथं, काय करणार तुम्ही? अहो लिहून ठेवायचं. लिहून ठेवलेलं तरी पायाला आठवलं पाहिजे ना, किंवा आपण लिहून ठेवलेलं हे पायची तरी आठवणच झाली पाहिजे. कितीतरी माणसं असे घरून दुकानात जायचं म्हणून निघतात आणि मग त्याचं मनोरंजन असं चालू राहतं की ते दुकान किती काही मागं पडतं आणि पुढं जातं. मग म्हणतात अरे आपण कशाला आलो होतो. दुकानाला दुकान तर मागं राहील. पुन्हा मागं येतो दुकानात जातो. दुकानात गेल्यावर आपण कशाला दुकानात आलो हे लक्षात राहत. काय करणार? माणसाकरता विसरणं हे स्वाभाविक आहे. ठीक आहे देवा, पण तू देव आहेस. तू काय आहेस? देव आहेस. आणि देवाला विसर हे कसं शक्य आहे? लोक म्हणतात कधी कधी देवा माझी चिठ्ठी कशी काय विसरलास. त्यांना सांगावं की काळजी करू नको, तो कोणाचंच विसरत नाही, तुझं कसं काय विसरत. पण अजून वेटिंगला आहे. विठ्ठल देव कधीच विसरत नाही. वेदाहम समतितानी वर्तमानानी च अर्जुन भविष्यानी च भूतानी मंतु वेद न कश्चित सर्वज्ञ. एखाद्याने विचारलं बा देव कुणाला म्हणावं? जो कधीच विसरत नाही, काहीच विसरत नाही, कोणाचंच विसरत नाही, त्याचं नाव देव. अतिव्याप्ती येणार नाही, अव्याप्ती येणार नाही, असंभव येणार नाही. ईश्वराचं लक्षण असं केलं तरी काही अडचण नाही येणार. कोणाचंच केव्हाच आणि कधीच काय होत नाही, विसरत नाही, त्याचं नाव देव आहे. देवा तू विसरलास हे कारण तुला सांगता येत नाही, पण उशीर तर केलाय ना. विसरलाय म्हणून उशीर केलेला आहे असं नाही. बरं रस्ता जाम झाला हे तुझ्याकरता कारण नाही सांगता येत. आम्हाला रस्त्यानेच चालावं लागतं. तू रस्ते निर्माण करणार आहेस. बरं तुझं वाहन खालून रोडनी चालतच नाही आणि अजून अवकाश ब्लॉक झालेला आहे असं काही कुठं होत नाही. त्यामुळं रस्ता जाम झाला हेही कारण तुला सांगता येणार नाही. तुला सोडलं नाही कुणी असंही म्हणता येणार नाही, कारण तू परतंत्र नाहीयेस, तू स्वतंत्र आहेस. म्हणजेच उशीर लागण्याची जी कारण आहे त्याच्यापैकी एकही कारण तुझ्या पुढे टिकत नसल्यामुळं तू उशीर लावलास त्याला कारण नाही, मग विनाकारण. विनाकारण त्यालाच म्हणतात वाया. विठ्ठल पुंडरी श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. तुकोबारांना कुणीतरी सांगितलं हो तुकोबारा तुम्ही वाया कस काय म्हणता? विनाकारण देवाने उशीर लावला अशा प्रकारचा तुम्ही देवावर आरोप कसा करता? म्हणलं मग काय कारण आहे तू सांग. कारण असं आहे की तुमची जर योग्यता नसेल, देवानी दर्शन द्यावं अशी योग्यता तुमची नसेल, तुमचं कर्म जर त्याला आड येत असेल, त्याला देव तरी काय करणार आहे? बऱ्याच वेळेला सगळं अनुकूल असतं आणि काम होत नाही. सगळं अनुकूल असून सुद्धा काम होईना गेलं का माणसं कुठं कशाला हात लावतात? आमचं नशीब फुटकं.
तुकोबराय म्हणतात हेही कारण देवाला सांगता येणार नाही. कर्म आड येत जीवाच्या. कर्माची सत्ता जीवावर आहे, देवावर नाही. जडाय कर्म देवाच्या थोडी अधीन, देवाला थोडी प्रतिबंध करू शकता येते. आणि कर्म जर देवाला प्रतिबंध करू लागलं तर कर्मदेव होईल, देव राहणार नाही. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव रसील तरी नहे काही राईचा डोंगर पर्वत राई. 12 वर्षापूर्वी मेलेलं पोरग यांनी परत आणून दिलं. कायचं कर्मन फिरम याच्या मनात आणल्यानंतर काय कर्म आड येणार आहे त्याच्या. देवाला कर्म आड येत आहे अशा प्रकारचं निमित्त सांगणार नाही. देवा तुम्ही चांगला नाही करू लागले पण उशीर लावताय, विनाकारण उशीर लावू लागलेले आहेत. म्हणणं काय चांगलं काय नाही, संकेत चांगले नाही जाऊ लागले याची. मी एवढ्या दिवसापासून नामचिंतनाची साधना करतोय आणि तुम्ही मला जर दर्शन देत नाहीत तर हे संकेत जगामध्ये चांगले जातात. याच्यामुळं साधू संतांच्या वचनाला काळीमा फसायला लागली आहे. लाजविले मागे संताची हे उत्तरे, लाजविले मागे संताची उत्तरे, लाजविले मागे संतांची हे उत्तरे, लाजविले मागे संताची उत्तरे. मागे संताची उत्तरे, संताची उत्तरे, सर्वे तुझे गावणे, सर्वे तुझे गावणे. जेव्हा हे चांगलं नाहीये, तुम्ही विलंब लावताय हे चांगलं नाही, वाया व्यर्थ आहे. विनाकारण अशा प्रकारचा तुम्ही विलंब का लावला त्याच्याकरता तुम्ही येई. पण तुकोबारायांच्या लक्षात आला आपण येई म्हटल्यानंतर हा निघल आणि हंसगतीनं चालेल. थुमकत थुमकत इकडं तिकडं पहा, तेव्हा येई ना, निघालोय ना. असं नको येऊ. सांडी हंसगती, सांडी हंसगती, सांडी हंसगती. हंसाची गती जर तू पकडलेली असेल तर फेकून देते. असं ठुमकत ठुमकत आयटीत चालत असं नको येऊ. पळत ये, पुन्हा दुसरा येई शब्द वापरला. पण मग येई म्हटलं तर पळत
पण मग पळताना सुद्धा मिलिटरीचे लोक कसे 1 2 1 2 1 असं रस्त्याने लयबद्ध रीतीनं अशा प्रकारचे पळतात. तसंही नको येऊ. मग कसं आहे, धावून या येईल. तुका म्हणे चाली नको चालू धाव घाली, नको चालू धाव घाली, नको चालू धाव घाली. चालत पळत नको येऊ. तो धावत अशा प्रकारची आहे. धावत ये. धावणारा मनुष्य रस्त्यांनी धावतो असं काही नाही, असा मधूनच सुटतो. जर त्याला कळालं की पोरगा आपलं विहिरीत पडलेलं आहे, घर पेटलेले काही अशा प्रकार झाले, ज्या वेळेला तो धावतो त्यावेळेला रस्त्याने असं बांधाने तिकडून पिकातून नुकन असं काही पाहत नाही, चिखल पाहत नाही, काटे पाहत नाही, चप्पल धावता धावता पडला तरी कुठं लागलं हेही पाहत नाही, असा नीट मधून पळतो. तसं तुकोबाराय म्हणतात, तू माझ्या करता मला दर्शन देण्याकरता हळू नको, चालत पळू नको, तर कसा हो धावत अशा प्रकारचा आहे. धावत ये. धाव घाली आई आता पहाटे सकाळी, आता पहाटे सकाळी, आता पहाटे सकाळी. धाव घाली. धाव माझ्या करता तू धाव. येई ओ येई ओ येई धावून या. विलंब का वाया लावी याला. तू कृपाळू आहेस, जननी आहेस, आई आहेस, आणि तुझ्या अशा प्रकारचं तान्ह लेकरू तुझ्या करता या ठिकाणी आक्रोश करताय, तर तू का विनाकारण उशीर लावलेला आहेस? कोणाची प्रार्थना तुकोबाराय करतात हे तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांग. विठाबाई विश्वंभरे भवचे रते, 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 विठाबाई विश्वंभरे. कोठे बोतली समाये विश्वव्यापके, कोठे बोतली समाये विश्वव्यापके, येई वो येई ओ येई भाव येई वो येई ओ येई भाव माये प्रव्यापके, कोठे गुंतली से माये विश्वव्यापके.
कोणाचा धावा तुकोबाराय करतात? कृपाळे कोणाला म्हटलेलं आहे पहिल्या चरणामध्ये? याचं स्पष्टीकरण तुकोबारायने या दुसऱ्या चरणामध्ये केलेलं आहे आणि त्या स्पष्टीकरणाबरोबर भगवंताची स्तुती करण्याचा प्रयत्न केलेला. तुकोबारायांना माहिती आहे की परमात्मा स्तुतीनं प्रसन्न होतो. देवाला प्रसन्न करायचं असेल तर देवाची काय करावी? स्तुती करावी. अगदी मनापासून स्तुती करावी. विठ्ठल भागवतामध्ये किती स्तुत्याची प्रकरणं आलेली आहेत महाराज. फार स्तुती आहे. सगळ्यांनी स्तुती केलेल्या आहेत. ब्रह्मदेवाची स्तुती आहे, वेदाची स्तुती आहे, ऋषीची स्तुती आहे, मुनींची स्तुती आहे, पृथ्वीची स्तुती आहे, सगळ्यांची स्तुती आहे. कारण देव स्तुतीनं प्रसन्न. विठ्ठल नावाला फुकाचा आळविल्यासाठी वाचा, आळविल्यासाठी वाचा, आळविल्यासाठी वाचा. विठ्ठल नावाला फुकाचा आळविल्यासाठी वाचा, आळविल्यासाठी वाचा, वाचा आळविल्यासाठी विठ्ठल फुकाचा नावाडा. तुकोबाराय भगवंताची स्तुती आळवण करतात की हे विश्वंभरे, विश्वंभर आहेस तो. विश्वंभर शब्दाचा अर्थ विश्वाचं भरण पोषण करणारे, विश्वाचं पालन करणारे, विश्वाच्या स्थितीची जिच्यावर जबाबदारी आहे अशा प्रकारची परमात्मा सगळ्या जगाचं पोषण करतो महाराज. जगाचं पोषण पोषितो जगासी एकलाची. करे नाठविशी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकलाची. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. म्हणजे त्याच्या नावाच्या माळा घातलेल्या, त्याचा गंध लावणाऱ्या, त्याच्याकरता पंढरपुरात येऊन राहणाऱ्याला पंक्ती देतात लोक. त्याच्यात काही आश्चर्य नाही. त्यांना तर असतातच पंक्ती. अरे बरं झालं सांग बाबाने आठवलं, आज सगळ्यांना जेवण आहे इथं. म्हणजे कीर्तन झाले की लगेच जेवायला बसायचं. तेव्हा तो त्यांचं भरण पोषण करतो याच्यात विशेष नाही. देवच नाही, जगामध्ये देव नावाची वस्तू अस्तित्वात नाही असा प्रचार जे करतात त्यांचं सुद्धा भरण पोषण त्यांचा बाप नाही करत, त्यांचंही भरण पोषण तोच करतो. विठ्ठल विठ्ठल एकाने देवाला विचारलं, देवा रे तुला नाही म्हणतोय, तू कसं काय त्याचं नाही? कोणाला म्हणतो? मला म्हणतोय ना. त्या निमित्तानं माझं नाव घेतोय तू. काय म्हणतोय? देव नाही. काय म्हणतो तो? देव नाही म्हणतो. महाराज लहान पोरग बापाला जा आमच्या घरात नका येऊ म्हणून ढकलायला जरी लागलं तरी ते त्याला उचलून घेत. तसाच देवाचा प्रकार आहे. विठ्ठल कारण त्याचीच औलाद आहे ना. त्याच्यामुळं आपल्यालाही एवढं त्यांना त्याचे मानायचं काही कारण नाही. त्याला काही वाटत नाही तर आपण कशाला काय वाटून घ्यायचं? सगळ्या जगाचं माणसाचंच भरण पोषण करतो असं नाही. पशु पक्षी, अगदी दगडात बसलेल्या बेडकाचं सुद्धा पाषाणाची पोटी, बैसला दरदूर तयामुखी सार कोण घाली. महाराज उन्हाळ्यामध्ये 500-500 फूट बोर काय जातो? कोरडा जातो. कुठंच काही पाण्याचा संबंध नसतो. तिथं उंदरं राहतात. पाणी तर सगळ्यालाच लागतं ना. आणि हे राहतात म्हणजे त्यांना कुठून ना कुठून कसं कोणत्या ना कोणत्या स्वरूपात काय मिळतं?
पाणी मिळते. आणि कोण करतो? सगळा तोच करतो. तेव्हा विश्वंभर म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? विश्वंभर म्हटलेलं आहे. तेव्हा विश्वंभरे भवच्छेदके. लौकिक दृष्टीनं विश्वंभर हे वर्णन आहे आणि पारमार्थिक दृष्टीनं भवच्छेदके. भव संसार, संसार जन्म मृत्यू. या जन्म मरणाला भव अशा प्रकारचं म्हणतात. आणि या जन्म मरणाच्या चक्रातून सोडवण्याची क्षमता असणाऱ्या, अरे जन्म मरणातून आई नाही सोडवू शकत. माये बापे पिंड पाळीला माया. जन्म मरणातून बाप नाही सोडवू शकत, जन्म मरणातून नेते नाही सोडवू शकत, जन्म मरणातून बँकेतला पैसा नाही सोडवू शकत. जन्म मरणाच्या दुःखातून सोडवण्याचं सामर्थ्य फक्त पांडुरंगामध्ये. पांडुरंगामध्ये तुका म्हणे तुला जोडविला कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया. तुका म्हणे तुला जोडविला कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया. तोच म्हणू शकतो ते श्यामहं समुद्धरता. मृत्यू संसार सागरात भवामिन चिरात पार्थ भवसागर तरता. कार्य करी तसा चिंता पैल उभा दाता. कटी कर ठेवणी त्याचे पायी झाला मिटी. तो हा उतरील पार, 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 तो हा उतरील पार. तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. भवदुत्तर नदीचा, भवदुत्तर नदीचा, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. असा भवच्छेद करणारा, सर्वांचं भरण पोषण करणारा. म्हटलं पण कुठं आहे तो? विश्वव्यापकी. सगळ्या विश्वाला व्यापून असणारा. अथवा भाऊ नाही तेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णमेकांशेन स्थितो जगत. कणाकणामध्ये भरलेला विठ्ठल विस्ताराला जनी सप्तही पाताळे भरून. वारकऱ्यांनी फक्त मंदिरातच देव नाही मानायचं बरं. मंदिरामध्ये त्याचं विशेष रूप आहे, पण याचा अर्थ तो मंदिरामध्येच आहे असं नाही. आपण मंदिरामध्येच त्याला मानत असल्यामुळं बरीच पाप होतात आपल्याकडून. देवाला एकदेशी नाही मानायचं. तो व्यापक आहे. व्यापक. व्यापक हा विश्वंभर. तेव्हा विश्वव्यापके, विश्वात व्यापून असणाऱ्या विठाबाई माऊली. विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके, कोठे गुंतली समाय विश्वव्यापके. हे विश्वव्यापके विठाबाई माये, कोठे गुंतलीस? तू सगळ्या ठिकाणी व्यापून असल्यामुळं मी ज्या ठिकाणी तुझ्या दर्शनाची आस घेऊन बसलेलो आहे त्याही ठिकाणी तू आहेस. आणि मग तरी प्रगट का नाही होत? कशामध्ये अशा प्रकारची गुंतली गेलेली आहेस तू? काय अडचण काय आहे? आळस आलाय?
का माझा अव्हेर करतेस, तर ह्या दोन्ही गोष्टी माझ्या करता करू नको. नगरी नगरी आता आळस अभेरू, नगरी नगरी आता आळस अभेरू. नगरी नगरी आता आळस अभेरू, नगरी नगरी आता आळस आता अव्हेर न करी. आळस म्हणूनही तू प्रगट होण्याकरता विलंब लावू नकोस आणि माझा अव्हेर म्हणूनही तू प्रगट होण्याकरता विलंब लावू नकोस. आता म्हटलेलं आहे का मी अशा स्थितीवर आलेलो आहे, अशा स्थितीवर आलेलो आहे. आता जर तू नाही दर्शन दिलंस तर माझा प्राण शरीरात राहणार नाही. पाण्यातून फेकलेला मासा जसा तडफडतोय तसं चित्त तुझ्या दर्शनाकरता तडफडू लागलेलं आहे. तळमळी चित्त दर्शन जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तडफडी प्राण रिघोप आहे पुढे सांडूनी देवा झुरोनी पांझरा होप आहे आता येई पंढरीनाथा भेटावया. तेव्हा काहीही होऊ शकतं. आता चिंतात्र जागर द्वेगो तानव मलिनांगता प्रलापो व्याधी रोन्माद मोह मृत्यूर. म्हणजे या अवस्थेमध्ये मृत्यू ही येऊ शकतो. तेव्हा तू जर विलंब केला तर मृत्यू होऊ शकतो. म्हणून आता तू काय करू नकोस, विलंब करू नकोस, आळसही करू नको आणि अव्हेरही करू नकोस. कारण जोपर्यंत तुझं दर्शन होत नाही तोपर्यंत माझी वाणी थांबणारच नाही. लेघे 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 माझी वाचा विसावा, 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 लेघे 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 माझी वाचा विसावा.
भगवंताच्या दर्शनाकरता तुकोबारायांनी नामचिंतनाचं साधन निवडलेलं आहे आणि या नामचिंतनाचा वाणीला छंद लागलेला आहे आणि ती वाणी थांबायलाच तयार नाही. जिव्हे झाला चळ नेघे अवसान ते पळ हेच ओसनावने उठी. अशा प्रकारचं माझी वाचा विसावा नेघे थांबत नाही नाही नेघे 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 त्रिवार तुकोबाराय सांगतात. एका शब्दाने जो अर्थ प्रस्थापित होतो त्याचा अर्थी पुन्हा तो शब्द वापरणं. शास्त्रामध्ये दोष सांगितला असला तरी निरुक्ती काही कारणामुळे झाली असेल तर तिला दोष मानता येत नाही. तसं आपल्या अंतःकरणातली व्यथा तळमळ तुकोबारायांना भगवंताच्या समोर व्यक्त करायची असल्यामुळे एकाच अर्थी तो शब्द 3 वेळेला वापरलेला आहे. नेघे माझी वाचा विसावा नेघे, वैखरी वाची विसावा नेघे, मध्यमा वाणी विसावा नेघे, पश्यंती वाणी विसावा नेघे. कारण मनामध्ये परावाणीमध्ये तुझ्या दर्शनाची हाव अशा प्रकारची भरलेली आहे आणि जोपर्यंत ती हाव पूर्ण होत नाही तोपर्यंत ही वाणी विश्रांती घेत नाही. म्हणून देवा विठाबाई आपले येई धावून या गणेश्वर माऊली.